तर एकीकडे अशी राजकीय सुंदोपसुंदी सुरू असताना आज एकाच दिवशी दोन चांगल्या घटनाही बघायला मिळाल्या। शिवसेनेच्या मराठवाड्यातले दोन कट्टर विरोधक नेत्यांनी चक्क एका गाडीतून प्रवास केला आणि आगामी जिल्हा बँकेमध्ये महायुतीच्या एकीची हाक दिली। तर दुसरीकडे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी चक्क राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेलांचा आशीर्वाद घेतला। अर्थात हा आशीर्वाद राजकीय नव्हता, तर तो होता वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्यानंतरचा। बघूया नकारात्मक राजकारणामध्ये दिसलेल्या या सकारात्मकतेवरचा हा स्पेशल रिपोर्ट। मराठवाड्यातले शिवसेनेचे पालकमंत्री शिरसाट आपल्या सिल्लोड मतदारसंघाला निधी देत नसल्याचा आरोप अलीकडेच सत्तारांनी केला होता। तर विधान परिषद निवडणुकीत सत्तारांचे पुत्र समीर यांच्या बंडखोरीमुळे हा संघर्ष अधिक चिघळला। मात्र 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी सर्व नेत्यांची एकत्र बैठक घेतली आणि कान उघडणी केली। त्यानंतर शिरसाट आणि सत्तारांमध्ये दिलजमाई झाल्याचं चित्र शुक्रवारी दिसलं। आजचा प्रवास कसा होता? आजचा प्रवास चांगलाच, पहिलाही चांगला होता, आताही चांगला आहे। प्रवासामध्ये चांगलाच आहे ना प्रवास। प्रवासामध्ये काही आमचा मन जुळली आहेत का? अहो, आम्ही कुठे तलवारी घेऊन एकमेकाच्या मागे लागलेलो आहोत मनभेद म्हणून मन जुळली आहेत का? मन जुळलेलीच होती। काही गोष्टी जे काय असतं ना, कधी कधी भाजीमध्ये मीठ कमी आहे तर नाराजगी असते, दुसऱ्या वेळेला मीठ जास्त टाकू। मन जुळली आहेत का? एकनाथ शिंदेने आमची मन फेविकॉलच्या जॉईंटने जॉईंट करून दिली। नाही, पण आत्ताचा प्रवास कसा होता? एकदम मस्तपैकी। पहिल्यांदा बसलो, गाडी इतकी चांगली आहे आणि ती बगर पेट्रोलची चालती। हे मी खरं ना, मला त्यांनीच सांगितलं की ही बगर पेट्रोलची गाडी आहे, कमी खर्चामध्ये चालते। तुम्ही मला चला आज आपल्याला बसण्याची संधी मिळेल। हे सगळं जे राजकारण आहे ते कुठल्या विचाराने चाललेलं आहे किंवा कशाशी चाललं असं नाही। तात्कालिक आपला फायदा घेण्यासाठी, आपलं इप्सित साध्य करण्यासाठी हे सगळे रुसवे फुगवे चाललेले आहेत। आणि त्याच्यामध्ये जिल्हा बँक जी संभाजीनगरची आहे हा त्याचा मध्यवर्ती बिंदू आहे। आणि अशा प्रकारे सगळेजण आता गुण्यागोविंदाने एकाच निवडणुकीसाठी म्हणजे जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी उभे आहेत। काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा शुक्रवारी वाढदिवस, त्यामुळे त्यांना शुभेच्छा देणारे फोन येतच होते। त्यातच राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेलांचा फोन आला आणि पटोलेंनी चक्क त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले। या खास शुभेच्छांवर विचारल्यानंतर पटोले यांनी भंडारा गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय परंपरेचा हवाला दिला। ते माझे मोठे भाऊ आहेत। वैचारिक लढाई होऊ शकतं, कारण भंडारा गोंदियानी नेहमी आम्ही वैचारिक गोष्ट सांभाळलेली आहे, सन्मान सांभाळलेला एकमेकाचा। आणि तेच आपण पाहिलं असेल की आत्ताच प्रफुल्लबाईंचा मला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन आला। तर हा आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्याची ही परंपरा आहे। पण बाहेरचे जे काही आलीत इथं आणि आमच्या जिल्ह्याला जंगलराज करतायत, तर आमचा जिल्हा कधी एक्सेप्ट करणार नाही। एका गाडीतून प्रवास करणारे शिरसाट सत्तार असोत किंवा मग पटेलांचा आशीर्वाद घेणारे नाना पटोले, स्वपक्षीय असो की विरोधी पक्षात, राजकीय प्रतिस्पर्धी म्हणजे काही शत्रू नाही आणि गरज पडेल तेव्हा वाद मिटवताही येतात। त्याची ही 2 उदाहरणं। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।